प्रसाद. टॉस जिंकला उर्वीने फिल्डिंग घेतली आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं मैदानावरती वेद 11ला. वेद 11 आज फुल फॉर्म मध्ये संघ होता. आज चांगली कामगिरी केली पूर्ण संघाने. जवळपास 3 सामने जिंकले. सलग 3 मॅच जिंकून मेगा फायनलचं तिकीट गाठलं होतं. आता मेगा फायनल मध्ये प्रथम बॅटिंग करतोय. सेकंडला प्रसाद. बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धू. 5 ओव्हरची मेगा फायनल ज्याच्यासाठी केला होता टास्क तो क्षण गोड जावा. मेगा फायनल रंगते. स्वर्गीय ज्ञानदेव बंडू पाटील यांच्या स्मरणार्थ कोरेगाव प्रीमियर लीग पर्व 5व. स्विचिट डॉट बॉल. सुरेख सुरेख बॉल होता. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. पहिल्या मॅच पासून बोलत आलो मी. सिद्धू त्याच्या हाईट पासून तर पूर्णपणे शोल्डरचा वापर करतोय. बाउन्सर बॉल असेल त्यासोबत फुल लेंथ यॉर्कर बॉल असेल खूप चांगलं टाकतोय आणि क्षमता त्याच्याकडे खूप आहे. वेगळी आहे बॉलिंग मध्ये त्याचा आणि त्या जोरावरती तो सध्या पहिली ओव्हर टाकतोय. इथे बॅटची कडा. प्रशांत म्हात्रे काय करतोय. चुकी आणि चुकीचं रूपांतर 4 धावेने प्रशांत म्हात्रेने जेल सोडला आणि बॉल सीमा पार 4 धावा. प्रशांत म्हात्रेसाठी कॅच प्राइज झाले. प्रशांत म्हात्रेने जर एका हातामध्ये झेल टिपला तर आशिषजी पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपये. हो 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 फील्डच्या वरून पॉवर प्ले. व्हॉट अ शॉट. कॅपिटलाइज केलाय. बॉल लॉंग ऑफला सीमा पार 4. हो 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 चांगला बॉल. कमबॅक आतमध्ये येतोय. थोडस खाली राहिल्या टप्प्यावरती बॉल बॉडीच्या लेंथ मध्ये ठेवलाय. मेरिट मध्ये ठेवलाय. डॉट येतोय. डॉट बॉल येतोय. दोन चौकार नंतर डॉट बॉल. चांगला बॉल आहे. फटकाही तेवढा चांगला आहे. चाललाय चाललाय. काऊ कॉर्नरला क्लिअर करतोय. एका टप्प्यावरती 4. पहिल्याच ओव्हर मध्ये आल्या सिद्धूच्या अगेन्स्ट. चांगली बॉलिंग राहिली होती सिद्धूची अगोदर पण आता 13 धावा आल्यात. थोडासा महागडा ठरला सिद्धू या ओव्हर मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत. अनिकेत आला दुसऱ्या ओव्हर मध्ये. 3 फिल्डर 30 सगळ्याच्या बॉल स्क्वेअर लेग. लॉंग ऑन लॉंग ऑफ. अक्षय ऑन स्ट्राइक. हो हो खेचून मारलाय. कडक मारलाय. बॉल मिड विकेटला सीमा पार. षटकार.
खेळ सुरू आहे. व्हाईट बॉल, अंपायरचा इशारा येतोय. आमचे अंपायर पण बघतोय. अनंताजी पाटील बऱ्याच वर्षाचा अनुभव क्रिकेटमध्ये, खूप वर्ष त्यांनी दिलेली आहेत आणि त्याच अनुभवाने आता तो बॉलिंग करतोय. हो हो हो, आता चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. अनिकेतचा डॉट येतोय षटकारानंतर. व्हाईट त्यानंतरचा कमबॅक करणारा बॉल. डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. डॉट बॉल हा आलाय. धावा फलकावरती 20. हो, चांगला बॉल. परिवर्तन लाईन मध्ये थोडासा बदलाव. जो बॉल षटकार मारला होता तो ओव्हर पिच होता, त्याला खेचून मारला अक्षयने. त्यानंतर व्हाईट बॉल आला. त्यानंतर डॉट बॉल आला थोडासा लांब ठेवून. आणि आत्ताचा बॉलही थोडासा बदल बोट फिरवतोय आय थिंक बॉलवरती. डॉट बॉल बघायला भेटतोय. चांगला कमबॅक राहिलाय. अनिकेतचा सलग 2 डॉट आलेत. षटकार वाईट नंतर कमबॅक चांगला. 20 वरती धावफलक. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप मारला बॉलला. शॉर्ट बॉल होता, टप्प्याने थोडासा बाउन्स घेतला होता. हो, चांगली फिल्डिंग, थोडीशी फंबलिंग अखेरता झाली. त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. पुन्हा एकदा 2 धावा. 2 ने 22 धावा धावफलकावरती. 4 बॉल 22. हो हो हो, सोडून दिलाय. पाठलाग करत होता अक्षय बॉलचा. काय गरजच नव्हती. जणू काय असं वाटलं त्याला की आता अंबर नो देईल की काय, पण वाईट आहे. त्याने असा पाठलाग केला बॉलचा की बॉल त्याच्यापेक्षाही जवळपास तो 1-2 पावलं बाहेर आला होता बॉल मारायला आणि त्याच्याहून दूर बॉल गेला होता. खूप मोठा वाईट बघायला भेटला बॉलर अनिकेतचा. 1 ने धावफलक 23. 4 बॉल 23 धावा. हो हो, पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी. बोट फिरवतोय. टप्पा पडल्यावरती बॉल बाहेर येतोय अनिकेतचा. डॉट बॉल येतोय. अगोदर अनिकेतने जो पहिला बॉल षटकार खाला त्याच्यावरती वेग होता, तो ओ पिच दिला होता, तो खेचून मारला होता. पण त्यानंतर पूर्णपणे अक्षयला शांत ठेवलंय. एकही मोठा फटका सुचलेला नाही. सिंगल डबल जरूर बघायला भेटली, पण जो मोठा फटका अक्षय वाट बघतोय. अडथला रनवे रिदम मध्ये थोडासा अडथला. बॅकअप द रन. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल अनिकेत. मारलाय फटका, चांगलाय बॉल. चाललाय लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला. पॉवर प्ले सुरू आहे, त्याचाच फायदा. बॉल सीमा पार. पहिल्या दुसऱ्या टप्प्यावरती सीमा रेषा ओलांडतोय. 4 धावा. म्हात्रे जॉईन झालेत, त्यांचं आम्ही सरच हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि वळतो पुन्हा एकदा मेगा फायनलच्या मॅच कडे. कोळगाव प्रीमियर लीगची ही मेगा फायनल. चॅम्पियन पदकासाठी बघतो आपण आमच्या कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला चमचमती ब्लॅक अँड सिल्वर ट्रॉफी प्रथम क्रमांकाची, जिच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. शेवटची मॅच मेगा फायनल. झाल्यात धावा एकूण 27.
ओ कलात्मक स्ट्रोक वळवले बॉलला स्वीप केलाय वॉड शॉट आला इथे चौकार फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून. मास्तर चौकार येतोय सलामीचं दोन्ही फलंदाज आक्रमक होत आहेत आक्रमक फलंदाजी करतायत अगदी पहिल्या मॅच पासून बघितलं आपण बबलू सोबतच अक्षयला चौकार षटकार आतिषबाजी सलग 3 सामने जिंकून मेगा फायनलचं तिकीट व्हेज 11 ला मिळालं होतं. त्याचं उत्तम उदाहरण दाखवत आहेत 31 धावा पुन्हा एकदा उडवलाय बॉल स्क्वेअर लेग येतोय डाऊन दी बॉल धावतोय जजमेंट जेल ड्रॉप. आता मागे बॉल चाललाय सेकंडचा कॉल थर्डचा कॉल सोडले स्ट्राईक एंड पण शेवटी नकार येतो अक्षयकडून. मिळतील 2 33 2 बॉल 33. दोन 33 ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धू अगोदरच म्हणाला होता की मी जेव्हा बॉलिंग करतो तेव्हा झेल सुटतायत. एक्झॅक्टली सिद्धू करेल तरी का भाई बरोबर त्याचं जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो लाईन चांगली असते विकेट टेकिंग गोलंदाजी करतो त्याला फिल्डरची साथ सुद्धा खूप चांगली आहे. सिद्धांत चांगलंच माहिती आहे आणि त्याचप्रमाणे तो बॉलिंग करतोय पण त्याला फिल्डिंगची साथ हवी तशी लाभत नाहीये. पण आता त्याचे स्वतः वडील आहेत तिथे रमेश मांजरे काका उभे आहेत. अडवलाय बॉलाची गती कमी केली आहे मिळत आहे धावा इथे 2 धावा पुढे जाईल धाफलकावरती एकूण 35 3 बॉल 35 धावा. मांजरेकर काका उभे आहेत चांगली फिल्डिंग करतायत. एक वडील मुलाच्या बॉलिंग वरती इथे मात्र फिल्डिंग करतायत. मुलगा त्यांना प्रोत्साहन देतोय 40 ओलांडले तरी मात्र खेळाची जिद्द खेळाचे रंग नसामध्ये क्रिकेट भरलंय आणि फिल्डिंग करतायत. बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करणं सोपं नाहीये. ओ व्हॉट अ शॉट काय फटका आहे या फटक्याची रील बनेल जणू काही. प्रसादच्या बॅटमधनं आलाय स्लॉक स्वीप केलाय बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावा. त्यानंतर थोडेसे बाहेर आले एक पाय पुढे वाकवला आणि नंतर झोपून फटका कलेक्ट केला. काय फटका होता या फटक्याची रील आज बबलूच्या अकाउंटला म्हणजे प्रसादच्या अकाउंटला बघायला भेटेल सर्वांना. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून व्हॉट अ शॉट आणि इथे मांजरेकर काकाने केली आहे चुकी. सोपा झेल होता सेकंडचा कॉल आणि 2 कंप्लीट झाल्यात. आता इथे पुन्हा नाराज होतोय सिद्धू नाराज होतोय. नाराजगी त्याची व्यक्त करायला त्याला मात्र आता शब्द नाहीयेत हरकत नाहीये. चुका होत असतात कोळेगाव प्रीमियर लीगच आहे पण मेगा फायनल आहे त्या ट्रॉफीवरती नजर आहेत सर्वांच्या आणि 2 धावा पुढे. पहिले 2 ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार आले होते. आता इथे सोडून दिला वाईट बॉल. चेंडू झाले एकूण या ओव्हरचे 5. शेवटचा बॉल आहे. पहिल्या 2 ओव्हरचा विचार जर केला तर अगदी शेवटच्या बॉलवर चौकारच आलेत म्हणजे इथेही आता शेवटचा बॉल अजून बाकी आहे. बघायचं ह्या बॉलवर काय समीकरण आहे. चौकार येतोय डाऊट येतोय की सिंगल डबल येते की बबलूची विकेट. शेवटचा बॉल सफल झालाय सोडून दिलाय पाठला करतोय गोलंदाज इथे मात्र फलंदाजाचा पण तसं काही घडताना दिसत नाहीये. बॉल जास्त लांब चाललाय थोडासा लाईन थोडीशी खराब आहे. वाईट बॉल सलगचा दुसरा आणि अजून धावफलक 1 ने पुढे जाईल धावफलकावरती 45 धावा. हे षटक मागणं करत चाललंय. 2 ओव्हर मध्ये आय थिंक 27 होत्या त्यानंतर या ओव्हर मध्ये आतापर्यंत 18 आलेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. बॉलर पुन्हा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती कोळेगाव एंड कडनं गोलंदाज सिद्धू मारलाय हाही फटका चांगला आहे पण आता फिल्डर आहेत
अनिकेत कोणती चुकी होणार नाहीये. वेल जज कॅच. फलंदाज बाद. चालला प्रसाद डगआउटला. तीन ओव्हर 45 आणि मोठा विकेट झालेला सापडला तो म्हणजेच प्रसाद उर्फ बबल्या डगआउटला चाललाय. पण चांगली बॅटिंग राहिली. वैयक्तिक जर विचार केला तर वैयक्तिक धावा जर बघायला गेला तर जो नुकताच विकेट पडला 28 धावा, एक माराथॉन इनिंग साकारून आउट झाला मेगा फायनल मध्ये. एकूण धावा 45 आणि वैयक्तिक 28 करून प्रसाद आउट झाला. शेवटच्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. ते बॉलिंग ट्रॅक वरती येतोय मास्टर माइंड शेखर संदे. फिल्डिंग सजवली जाते. आता फिल्डिंगचा विचार जर केला तर डावकुरा त्याचा फलंदाज म्हणजे सॅकेटला आपण बघतोय. पहिला बॉल शेखर. हो हो बॅच लिडिंग आहे. शेखर आलाय आणि टिपलाय जेल. तू चल मे बी आया. प्रसादच्या पाठोपाठ अक्षयी सलामीचा दुसरा फलंदाज डगआउटला. मधला एक स्लॉग हिटर आहे वैद 11चा. मोठे फटके मारण्याची क्षमता ताकद त्याच्याकडे. आणि अगदी पहिल्या मॅच पासून जेव्हा जेव्हा तो उतरलाय पहिलाच बॉल फेस करताना त्याने षटकार मारलाय. आता इथे त्याला पहिला बॉल फेस करायचा. मागच्याकडला तानाजी उभा. सध्या त्याने एकही बॉल फेस नाही केला. पण त्यासोबत आपण बघतोय आयुष आला. पहिला बॉल आता आयुष फेस करेल. सॅकेटला समोर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शेखर संते. कोळेगाव एनकडनं पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज होतं. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो अनंताजी पाटील यांना. ज्याने बरीच वर्ष क्रिकेटला दिली. कोळेगाव टेनिस क्रिकेटला दिली. सध्या ते अंपायरच्या भूमिकेमध्ये त्यांचा आम्ही खूप आभार व्यक्त करतोय. मारलाय फटका चांगलाय. खेचून मारलाय. बॉल चाललाय मिड विकेटला. डीपचा फिल्डर येतोय. एकच धाव सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल आता 46-46. वर 10 फलक. हो फटका चांगला आहे पण आता फिल्डर आहेत. व्हॉट अ कॅच. ओ हो हो व्हॉट अ कॅच. आता याही जेलची व्हिडिओ बनेल. या अगोदर सोपा जेल. आता जणू काही रमेश काकांच्या हाताला बॉल जाऊन चिपकला की काय. फलंदाज होतोय बाद. तानाजी बनसोडे आता डगआउटला शून्यावरती.
खास प्राइज झालंय पप्पू दादा यांच्याकडनं कॅश प्राइज झालं 2000 रुपयाचं. हो 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 पुन्हा एकदा व्हॉट अ कॅच मांजरेकर काका, काय जेल टिपलाय, सलगचा दुसरा. सचिन आला, सचिन चाललाय डग आउटला, सलगचा दुसरा विकेट. हो स्टेअर केल्या बॉल हलका नाही खेळून काढलाय, सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल नकार येतोय, मिळलं फक्त सिंगल. सचिन आलाय धावसंख्या फलकावरती. एकूण स्कोर बोर्ड 47. चेंडू झाले एकूण 5. शेवटचा बॉल. काय कमबॅक आहे, सुरेख कमबॅक राहिला या ओव्हर मध्ये. 3 विकेट 2 धावा. शेखर बॅटची कडे घेतली, टर्न झाला, डायव्हर्ट होतोय बॉल मागे. एक झाले कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न प्रशांत मात्रे करतोय चुकी. 2 झाल्यात, तिसरीचा प्रयत्न आता नाहीये. 2च मिळतील. 2ने 49 धावा. षटक संपन्न 4. मास्टर माइंड काय कमबॅक आहे, एकदा टाळा झाल्या पाहिजेत शेखर साठी. अवघ्या 4 धावा, 3 गडी बाद केले तो शेखर या ओव्हर मधलं दुर्वी 11 ला. त्यांच्या मागे आपण आता मास्टर माइंड उभे होते. आता त्यांचं ते मास्टर प्लॅन थोडस काहीतरी बदललंय. त्यांनी आता मात्र त्यांच्या मागे सूरज पाटीलला आणलं आणि स्वतः बाउंड्री लाईनवर आलेत. हो 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 चांगला बॉल, चांगला बॉल. अनुभवाची शिदोरी पणाला लावत असताना रमेश काका डॉट बॉल येतोय. षटकारानंतर सुद्धा चांगलं कमबॅक राहिले. 1 डॉट नंतर 2 नंतर पुन्हा बॉल डॉट. फक्त 4 मध्ये 8च धावा दिलेत. धावा फलकावरती एकूण 57. वॉट अ शॉट, चांगला फटका, स्क्वेअर लेग. रोहनने जल ड्रॉप केला, रोहनने केली चुकी. दुसरीचा प्रयत्न धावतोय इथे मात्र समीर. 2 धाव मिळतील. शेवटचा बॉल उडवलाय आणि चाललाय हवेशी वार्तालाप करत असताना सीमा रेषा बाहेर. शेवट गोड केलाय आणि शेवटच्या बॉलवर षटकाराने धावसंख्या 63. नाही 65 65 66 करायच्यात. 4 ओव्हर मध्ये 49 होत्या आणि या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर 6 नंतर 2 त्यानंतर बॉल डॉट पुन्हा 2 आणि मग हा षटकार. म्हणजे या ओव्हर मध्ये एकूण धावा आल्या तर 16 धावा आल्या या ओव्हर मध्ये.
65 4 ओव्हरमध्ये 49 होत्या सूरजदा आणि 49 आणि या ओव्हरच्या 16 म्हणजे एकूण धावा 65 65 आणि आता करायचे आहेत 66 धावा. त्या मात्र दुर्वी 11 या टीमला मेगा फायनल मध्ये आता लढतायत, डिफेंड करायचे आहेत 65 66 धावा त्या मात्र वेद 11 ला आणि लक्ष असणारे आता 66 ते 66 धाव्यांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय, त्याला रोख लावेल की पूर्ण करेल दुर्वी 11 हे पाहण्यासाठी जाऊया. ऐकूयात पुन्हा एकदा आवाज भोपरगावचा सिद्धांत माले यांना. सहासष्ट धावांचं आव्हान आहे दुर्वी 11 संघासमोर. सलामीची जोडी पाहायला मिळते अनिकेत आणि उदय. ही जोडी 66 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय प्रसाद. पहिला चेंडू बॅटची काढा घेतली आहे. शॉर्ट पॉइंट लेगला चांगले क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. कातकोळलं जात आहे 66 चा पाठलाग करत असताना आपण पाहतोय दुर्वी 11 संघाचं. स्पीडअप करा स्पीडअप. फायनलचा सामना आपण पाहतोय. इथे लोअर फुलटो चेंडू होता, बॅटवर व्यवस्थित आला नाहीये. एक धाव या चेंडूवरती देखील मिळेल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत 2 धावा. 66 चा पाठलाग करत असताना दुर्वी 11 संघाला आपण पाहतोय. वेद 11 चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे वेद 11 संघानं. फुलटॉ चेंडू फटका हवेतून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवर राहिलेत. चेंडू गेला 1 बाउन्सी बाबार चौकार. तीन चेंडूंचा खेळ समाप्त. पुन्हा ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा चुकीचं क्षेत्ररक्षण. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालंय. दोन धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं धावा फलकावरती 8 धावा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 66 चा पाठलाग करत असताना इथे पुन्हा एकदा फटका चांगला क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होतं. पुन्हा 2 धाव्यांचा अवधय असेल.
पुढे सरसावला बॅटची काढा लागली आहे. आता चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये सीमा बार चौकार. धावा धापलकावरती लागल्यात. 66चा पाठलाग करत असताना 13.20च्या सरासरीनं धावा उभा राहायच्या होत्या. 14 धावा कुठल्या आहेत. आता गरज असेल इथून धावांची 51 धावांची. 24 चेंडू शिल्लक असतील. 52 धावांची गरज असेल इथून. 4 षटकांमध्ये 52 धावांची गरज म्हणजे 13.00च्या सरासरीनं धावा उभा राहाव्या लागतील. रिक्वायर रन रेट प्रति षटका मागे 13 धावा कुटाव्या लागतील इथून हा सामना जिंकायचा असेल तर. दुर्वी 11 संघाला दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर संघनायक राहुल. स्ट्रायकरवरती उदय भंडारी माय माऊली स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. इथे जबरदस्त फटका उदयच्या बॅट मधनं. तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे कंप्लीट. डायरेक्ट हिट झालं होतं. 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय प्रसादच्या माध्यमातून. उदय भंडारीसाठी पारितोषिक आलंय. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचा पारितोषिक उदय भंडारीसाठी आशिष पाटील यांच्याकडनं. या 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या धाबलकावरती 16 धावा. 50 धावांची अद्यापही गरज इथून. इथे बॅटची काढा घेतली आहे. शॉर्ट फाईन लेगला चांगले क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं धावा धाबलकावरती पाहायला मिळतात ते म्हणजेच 17 धावा. इथे फटका हवेतून गेलून काढलाय. क्षेत्ररक्षक षटकावरचा चेंडू खाली चुकी नाही. फलंदाज होते बाद अनिकेतच्या स्वरात पहिला झटका. नवीन फलंदाज सूरज. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला. या षटकातील 17 धावा धाबलकावरती लागल्यात. 49 धावांची इथून गरज असेल. 21 चेंडू शिल्लक असतील. 21 चेंडू 49 धावांची गरज. सूरज आलाय ज्याने या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. तो सूरज असेल स्ट्रायकरवरती. इथे पुन्हा एकदा फटका कार्पेटच्या सहाय्याने येतोय. शॉर्ट लॉंगनला तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. एका धावेच्या मदतीनं धावा धाबलकावरती पाहायला मिळत आहेत 18 धावा. 48 धावांची गरज आहे इथून. उदयच्या बॅट मधनं हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू अडवला फेकलाय तोपर्यंत 1 धाव. एका धावेच्या मदतीनं धावा धाबलकावरती 19 धावा. 47 ची गरज असेल. 19 चेंडू 47 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सूरज साठी हा चेंडू चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन दाद मागितली जाते पंचांकडे.
पाहायचं दोन्ही पंच एकत्र येऊन निर्णय देतील. बघूया पंच डिसिजन देतील. फलंदाज इथून असेल बाद. सूरजच्या स्वरूपात मोठा झटका लागलाय दुर्वी 11 संघाला. डीजे दाज पहिला चेंडू तानाजीचा शॉर्ट ऑफ लाईन होता. पुल करण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडूची सांगत होते 66चा पाठलाग करतोय. इथून 47 धावांची गरज असेल. 19 धावा कुठल्या आतापर्यंत 47 ची गरज. आणखीन 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 चेंडू 47 धावांची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगत होती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे स्पर्धेमध्ये तानाजीनं. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील तानाजीचा उदयसाठी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवे ते यष्टी रक्षक चेंडू खाली येतोय. चुकी होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज पुन्हा निर्धाव चेंडू. रोहन आहेत नवीन फलंदाज. लागोपाठ 4 चेंडू निर्धाव हाताळलेत आतापर्यंत. 47 ची गरज 14 चेंडू मध्ये. 5वा चेंडू रोहनसाठी. यावेळेस पूल केलाय. पूल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गोल. षटकार रोहनच्या बॅटमधनं.
5व्या चेंडूवरती षटकाराला षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते 25 धावा. उर्वरित समीकरण येणार आहे 13 चेंडू 41 ची गरज सामना जिंकण्यासाठी. रोहन कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी खराब होती. बॅकअप येत नाहीये. पाहायचा दुसरीचा प्रयत्न नाहीये. एक धाव येते या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते 26 धावा. गरज 12 चेंडू 40 ची. 12 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे. पाहायला गेलं ना तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा कुठल्या होत्या? 13 प्रसादच्या ओव्हर मध्ये. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये राहुलनं 5 धावा खर्च करत असताना एक गडी बाद केला. तानाजी आले. तानाजीनं 7 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद केलाय. चला स्पीडअप करा वेद 11. 12 चेंडू 40 ची गरज आहे इथून सामना जिंकण्यासाठी दुर्वी 11 संघाला. सचिन येत आहेत चौथं षटक हाताळण्यासाठी. 12 चेंडू 40 ची गरज. रोहनला आता मोठे फटके खेळावे लागतील. 9 स्ट्राईक एंडवरती मास्टर माइंड शेखर संते. त्यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली होती या आधीच्या सामन्यामध्ये. सचिन रोहनसाठी फटका. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण बबल्याचं. तत्पूर्वी 2 धावा इथून कंप्लीट. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळत आहेत 28 धावा. अकरा चेंडू गरज 48 धावा 38 धावांची. 11 चेंडू 38. रोहनसाठी हा चेंडू पुन्हा एकदा हवेतून खेळून काढलाय क्षेत्ररक्षक कव्हरचे. जोपर्यंत चेंडूवरती येतील अडवतील. फेकी खराब केली. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 29. 30 धावा झाल्यात. माफ करा 36 धावांची अद्यापही गरज असेल. इथून 10 चेंडू शिल्लक आहेत. 36 ची गरज आहे. खेळाडूला दुखापत झाली बघा. जोपर्यंत रोहन आणि शेखर मैदानामध्ये तोपर्यंत दुर्वी 11 संघाच्या जवळ ही मॅच असू शकते. कारण दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. असेल तर क्षेत्ररक्षकाला बाहेर पाठवा प्लीज. दहा चेंडू 36 ची गरज आहे.
इथे फटका चांगल्या रोहनच्या बॅट मधनं क्षेत्ररक्षक आले, चांगला झेल टिपलाय आणि खेळ संपलाय रोहनचा. गाणं सुनेगा. 9 चेंडू गरज 36 धावांची. प्रशांत येत आहेत फलंदाजीसाठी. इथे चांगला चेंडू होता, यष्टी रक्षकानं चुकी केली आहे. प्रशांतसाठी हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या रीतीनं हाताळलाय, चांगल्या पद्धतीनं हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आता गरज 7 चेंडू मध्ये 36 धावांची. पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होती. लागोपाठ 3 चेंडू निर्धाव हाताळले सचिन. धन्यवाद धन्यवाद. 6 चेंडू 36 ची गरज. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. आता जवळपास प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरू शकतात. वेद 11 क्रिकेट आणि चतांचा खेळ आहे. एखादा 9 चेंडू येऊ शकतो. इथे बघा, वाईट प्लस 4, 5 धावा आल्यात. आता खरंच 5 चेंडू मध्ये 31 धावांची असेल. मिस टायमिंग. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय चेंडू. 1 धाव तत्पूर्वी कंप्लीट. आता 4 चेंडू मध्ये गरज 30 धावांची. 36 धावा झाल्या. 30 धावांची गरज आहे. इथे बघा, चुकीचे क्षेत्ररक्षण. चेंडू चाललाय आता सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
प्रशांतसाठी हा चेंडू चांगल्या रीतीने हाताळलाय. इथे दिशे बसून भरकटलाय पण वाईट शिकून करतायत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गरज 29ची 25ची आहे, माफ करा. बॅटची कडा फलंदाज बाद होतात. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे जबरदस्त खेळ केलाय. पूर्ण दिवसामध्ये वेद 11 संघानं चॅम्पियन ठरला या स्पर्धेतील. किरीस का गाना सुने का? किरीस का सुने का गाना?